गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. बघा सकाळची सुरुवात स्किन केअरने झाले. आता गावाला आले त्यामुळे उन्हाचं भरपूर भर आहे उन्हाचं आणि त्यामुळे स्किन टॅन होण्याचं जास्त चान्सेस आहेत. त्यामुळे मी सकाळ सकाळी ना जसं अगदी मुंबईला करत होती तशाच पद्धतीने पहिलं स्किन केअर करते. मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतला आणि सनक्रीम लावली. आज बघा जास्त झोप झाली कारण रात्री ना इशिकाला थोडा खोकला वगैरे येत होता त्यामुळे माझी झोपच झाली नाही. मग म्हटलं आता सकाळी थोडंसं लेट उठले त्यामुळे डोळे बघा सुजल्यासारखे वाटत आहेत माझे. गावी आल्यापासून इशिका खूप आगाव झाली आहे डंपू. तो आमचा आरवी काय नाही छोटा त्याची केस ओढते आणि त्याला रडवते ना आणि अजून इथे येऊन हसते. हा आगाव मिलचा कोण आहे? आगाव मिलचा खूप आगाव झाली इशिका. शनाया गेली कुठे बाहेर मळ्यात त्यामुळे तिला सांभाळायला कोणी नाहीये. आरविक रडायला लागलाय. तुम्ही आरविक रडतोय. ईश डुम 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 डुम. अरे बघा इशिका अशी खेळते. चला आता आईला थोडीशी कपडे वगैरे धुवायला मदत करते. चला. वडिलांना शेती भरपूर असल्यामुळे काम पण खूप असतं. मग ते सकाळी लवकर उठून जातात आणि त्यानंतर मग आई घरातलं थोडंफार आवरून पण जाते कारण आता फॅमिली पण वाढली. आम्ही भरपूर जण घरी आहेत आणि छोट्या मुली पण आहेत त्यामुळे मग आईला कसं सकाळचं थोडंफार घरातलं आवरल्याशिवाय जाताच येत नाही. मग म्हटलं चला आई तुला आज थोडंफार मदत करते. ती कपडे धुत होती मग थोडंसं पिळायला मदत करते. आता कोणत्याही आईला आपल्या लेकीनं माहेर येऊन काम केलेलं आवडत नाही आणि माझ्या आईचं तसंच आहे. ती बिलकुल आम्हाला काम सांगत नाही कारण तिला शेतात एवढं काम असतं घरीसुद्धा असतं तरीसुद्धा ती काहीच करायला देत नाही. पण आता माझी चुलती वगैरे आहे भाऊजय आहे त्या दोघी पण भरपूर काम करतात. मग आपल्याला पण माहेरी येऊन तसंच बसून खायला नाही आवडत मला पण. मग म्हटलं आईला पण थोडीफार मदत करावी घरामध्ये. मग कपडे वगैरे सुकत घालणं किंवा कधी झाडू मारणं या गोष्टी पण मी पण करत असते इशूला बघत बघत. मग आईला थोडीफार कपड्यासाठी मदत केली मग ती पण आवरून पटकन जाते. आणि आमच्या इथे कसं आहे बघा बाहेर तुम्ही बघाल रोड गेलेला आहे आणि आतमध्ये पूर्ण कोबा म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे त्यामुळे इथं मातीचा प्रश्नच येत नाही. मग आई पण तिथेच कपडे धुते आणि पाण्याची थोडीफार सोय होत नाही पण त्यांचं वेगळं प्लॅनिंग आहे. आईला मदत केल्यानंतर चला म्हटलं एक आजी आहेत ना जे आमच्या नवरीची आजी सासू आहे तर त्या छान उखाणं घेत आहेत तुमच्यासोबत शेअर करावं तर त्यांचं उखाणं तुम्ही नक्की ऐका. ही पोर खूप त्रास द्यायला लागलेत म्हणून इकडे आलोय. आमच्या शेजारच्या काकींच्या घरी आलोय आणि इथं एक आजी येते बघा की माझी नवरी आहे. आमची जी नवरी होती ना त्या नवरीची आजी सासू आहे. त्या आजी म्हणणार आहे ते उखाणा. तर आजींच्या आवाजात आपण उखाणा पण ऐकूया बघा. चला आजी सुरू करा. चैत्र महिना सरला वैशाख महिना निघाला. नवरा नवरीचा शोध काय केला. वरमाय वर बाप भटाकडे गेली. भटान काढली पोती. पोतीवर ठेवला पैसा. मुला मुलीचा वर्ग कसा. मुलीचं वय लहान वर्ग निघाला छान. 10 देव झालं गोळा. 10 देवाच्या हातावर पडलं पाणी. बस्ता बांधू तुम्ही आम्ही. उठा उठा चाटी दादा दिंड सोडा. उचू संग काढा. आज चिराला साडी. वरमायला चंद्र काळा. कुरुलीला चोळी. कान पिळकीला पटका. रुपये गेलं 16. नवरा नवरीचा बस्ता. निघाला रेशमाचा गोळा. इन येवायला दावा. 4 गाड्या वराडाला दावा. 4 गाड्या गाडीचं बैल बघ वाकडं. इन वळून टाकी शिळ तुकडं. वर बाप म्हणतो आवला बत्ती लावा. जानूस कर दावा. जानूस घर चुनगती भटाची गडबड किती. बट म्हणतो करू नका इकडं तकडं. घ्या कापसाचं कुकडं. आधी कळस मांडा. सकाळ उठून डागिण्यासाठी बांधा. 4 तांबी 5वा मोगा. हळद लागू ती चंद्रभागा. आधी चंद्रभागाचा हात मग नवरा नवरीचं घनग्वात. आलं गा नागवताचा आयार. आयार संग किळी. भट देतो हाळी. आवला द्या द्या देव जोकुमारच्या सवासनी. देवाक निघालं झोकात. नवरा नवरी पाया पडाय गेली लक्ष्मीच्या उन्हाच्या रकात. मांडोबावला घालाय मान नवरीच्या मामाचा. मांडोबावला घालून तयार. आलं गा नागवताचा आयार. भट देतो हाळी. आवला लग्नाची घटका उरली थोडी. घाला गोंगड्याची घडी. नारळ वटी मणिमंगळ सत्र. नंद काढाय धोत्र. नवरा नवरी नंदाकडं बघ. दार घालाय चरवी परात. अशी वरात गेली मारुतीच्या मोहर. मंडळी झाली जमा. काय लेजम्याची घाय. बार बंदुकीचा उठलाय दणका. अशी करून वरात आली मांडवाची.
दार धरते ते नवरदेवाच्या भणी. नवरदेव म्हणतो नवरीला, अगं आका लेकी मागत्या. नवरी काय म्हणते, होत्याल्या देवदारी द्या येत्याल्या वंशाच्या घरी. असं करून झाला 16 पाठवणीच्या जेवणाची तयारी करा. कोण पुराण याळा, कोण पीठ माळा. पाठवणीच्या जेवणाचं जेवण जेवा आणि तुमची नवरी ठेवून घ्या ना. आम्ही वराड आम्हाला लवकर पाठवून द्या. झालं का? किती छान म्हणले आजी. बघा असं नाव तुम्ही तर ऐकले का कधी? आजीचं एवढं मोठं नाव. नाहीतर आत्ताच्या नवरींना एक नाव घ्या म्हटलं तरी 2 शब्द 4 जणींना विचारतात. असा प्रकार होतोय. पण आजीने एवढं मोठं लांब सडक नाव घेतले. मी पण पहिल्यांदा ऐकले. तुम्ही कधी ऐकलं असेल असं नाव तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजी मस्त नाव घेतलं बरं का. तुमचं मनापासून परत एकदा आभार. आणि सर्वांनी शांततेने ऐकले हे नाव. आमच्या छोट्या पिल्ल्याने पण ऐकले, तर त्यावर त्यांचं सुद्धा आभार आहेत. कारण नाहीतर वळवळ केली का नावच ऐकायला होत नाही. तर छान घेतले आजीने नाव बरं का, मस्त घेतले. पंढरपुरी शार, टिकलं गुंड 4, मांडली मोहन माळ. मोहन माळचं मोती, नत घेतली राती. नतीचा फसा लवचिक, डोरलं केलं अवचित. डोरल्याची काय घडामोड, सोनाराची मोडली खोड. फुटानी चोळी कलारी बंद, सोलापुरी साडी पाय रुंद. सोमा पाटलाचं नाव घेते गलबा करा बंद. हा बा, ये इकडे आद्विका, इकडे इकडे. हे बघ तू भांडण केलेलं दाखव. आजी हिला पकडावं. हा हे बघा, हे 2 आमची पिल्ली आहेत ना, ही इतकी भांडते एकमेकांसोबत. लय भांडते. केस ओढ, हे ओढ, ते ओढ चालूच असते यांचं. हे बघा, बसायला तर अजिबात नको, वळवळ येत नसते. आजी कशा म्हणते, कशा म्हणलं मग अशी काय तिला काय म्हणलं हिला? आजी लय भारी बोलते. ही आगाव आहे ना आजी, ही आगाव आहे. ही ना ही छोटी दिसते. ही ना हिचे केस ओढलेत बघ. आड्याल वडा पड्याल नद, मधी भिंगाचा झरा. आमचं सोमा पाटील पाणी पेत्यात वर आबदागिरी धरा. जुन्यात बसली मेन्यात, रंगचुळी अंगात, गुलाल भांगात, गुलाल फटफटीत, खोबऱ्याच्या वाटीत. काय बोल परी गेली आई बापाच्या घरी. आई बापान दिला गाजरा, खात आली सासऱ्याच्या घरला. आमचं सोमा पाटील आले तो उन्हाच्या कारा, मी पंचान घालते वारा. असं नेणं त्या नवऱ्याची काव लग्नाची गरबड, नात सुनच आवड. तुम्ही बघाल आजीने किती छान उखाणे घेतले आहेत. आणि मी सुद्धा ट्राय करते की अशा पद्धतीचे उखाणे शिकायचे, कारण आपली संस्कृती आहे आणि या आजी लोकांमुळे ते आपल्याला अजून जपायला भेटते. तर हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला, नाव कसं वाटलं कमेंट्समध्ये नक्की सांगा.